आई, अहो का पडताय तुम्ही या सगळ्यात? नकट्यासमोर नाक खजवलं तर त्याला राग येणारच. अहो म्हणजे तुम्ही वहिनींना बोलणार, मग भाऊजींना राग येणार. ते वहिनींची बाजू घेऊन तुम्हाला वाटेल तसं बोलणार आणि तुम्हाला हे असं बोललेलं, त्रास झालेलं आम्हाला अजिबात बघवत नाही हो. मान्य आहे तुम्हाला या घराचं गोकुळ झालेलं बघायचंय. अहो, पण तुम्हाला एकट्याला वाटूनच काय करायचंय ना? बाकीच्यांनाही तसं वाटलं पाहिजे. अहो, त्यांनाच बाळ नकोय, तर तुम्ही एकट्या बोलून काय उपयोग? हं. अहो, काल वहिनी अशा काही बोलल्या म्हणून सांगू? जाऊ दे बाई. मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. तुमच्या बाबतीत वहिनी अशा काही बोलत असतील. अहो, एका आईच्या विरोधात तिच्याच मुलाचे कान भरत असतील, तर यासारखं मोठं दुर्दैव काय ते? पण मी बोलून काय उपयोग म्हणा? सगळे निर्णय तर तुमच्या हातात ना. बघा हं, विचार करा. नाहीतर उद्या काही बरं वाईट घडायला वेळ नाही लागणार.